आजही जगात कुठेतरी एखादी स्त्री, एखादी मुलगी आपल्या भीतीशी, वेदनेशी, अन्यायाशी एकटी झुंज देते आणि आपण विचार करतो, कधी संपणार हा अंधार? पण खरं तर इतिहास सांगतो, एक काळ असा होता, जेव्हा एखाद्या स्त्रीवर अत्याचार झाला ना, तर तो तिचा एकटीचा संघर्ष नसून संपूर्ण संपूर्ण राज्याची लाज मानली जायची. तो काळ होता छत्रपती शिवाजी महाराजांचा. शिवाजी महाराजांनी खरं तर स्त्रीचा सन्मान हा धर्मापेक्षा मोठा मानला. त्यांच्या राजवटीत स्त्रीवर हात उठवणं म्हणजे राज्यद्रोह, क्षमायोग्य नव्हतं. गुन्हेगार कितीही मोठा असो, कितीही मोठ्या पदावर असो, कुठला सरदार असो, सैनिक असो, मंत्री असो, काही फरक पडत नसे. महाराजांचा हुकूम एकच, तलवारीसमोर सर्व सारखे. इतिहासात लिहिलं आहे, त्यांनी कधीही स्त्रीला युद्धाची लूट मानली नाही. मुघलांची, आदिलशहांची फौज मर्यादा तोडत असे. पण शिवाजी महाराजांसाठी स्त्रीची प्रतिष्ठा ही रयतेच्या जीवनापेक्षा राज्याच्या सीमा पलीकडेही महत्वाची होती. आज पुन्हा त्या काळाची गरज आहे, जिथे न्याय फक्त कागदावर नाही तर निर्भय आणि तात्काळ असेल. आज प्रत्येक अन्यायग्रस्त मुलीला, प्रत्येक घाबरलेल्या स्त्रीला, प्रत्येक पीडितेला आणि त्या प्रत्येक आवाजाला आपण म्हणायला हवं, तू एकटी नाहीयेस. हा तुझा संघर्ष आपला संघर्ष आहे. आणि जो गुन्हेगार आहे त्याला कळायला हवं की अजूनही या भूमीवर अशी परंपरा जिवंत आहे, जिथे स्त्रीचा सन्मान धोक्यात आला की संपूर्ण समाजाची तलवार जागी होते.